आनंदगाव नगरीमध्ये ही प्रत्येक अमावस्याची हरिकीर्तनात्मक सेवा आणि अन्नदान ही मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी चालत आहे। प्रत्येक अमावस्या स्वतंत्रपणे एका भाविकांनी त्या सेवेसाठी म्हणून घेतलेले आहेत। त्यामध्ये आज चैत्र वद्य अमावस्या आहे आणि या चैत्र वद्य अमावस्याची वार्षिक सेवा हरिभक्ती परायण परम आदरणीय आमचे पांडुरंगजी सीतारामजी खरात साहेब आनंद गावकर हल्ली मुक्काम नांदेड यांनी ही घेतलेली सेवा आणि त्या सेवेच्या निमित्ताने त्यांनी ही कीर्तनाची सेवा सुद्धा मोठ्या श्रद्धेने श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थानला दिली ही सेवा आहे। तेव्हा संस्थानला पाहिजे आमच्या सद्गुरू नारायण बाबाबद्दल खूप मोठी श्रद्धा आमच्या पांडुरंग महाराजांची आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सज्जनांनो प्रपंच करत असताना प्रपंच कधीही कोणाकडूनही पूर्ण झालेला नाही। कोणाचा प्रपंच पूर्ण करण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले याची उदाहरणं ऐतिहासिक आपल्या नजरेसमोर येणार। बाकीच्यांचा विचार करण्याची आपल्याला वेळ नाही, पण सर्वांमध्ये थोरलं उदाहरण जर काय असेल तर रावण महाराजांचं आहे। रावण महाराजांसारखे भाग्यवान आणि संसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारे या जगामध्ये कोणी झाली नाहीत, पण ते वैभव तुकोबारा बोलतात। कैमुत्तिक न्यायाने विचार करा, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी, देव ज्यांच्याकडं सर्व सेवा करतात। आपल्याला पैसे देऊन माणसं मिळत नाहीत। 33 कोटी देव ज्यांच्याकडे सेवेसाठी आहेत ते रावण महाराज, पण त्यांचाही संसार पूर्ण झालेला नाही। ज्याला जो पूर्ण होत नसतो त्याला प्रपंच म्हणा, जो पूर्ण होत असतो त्याला परमार्थ म्हणा। हरिभक्ती परायण आमच्या पांडुरंग महाराजांनी आपल्या जीवनामध्ये प्रापंचिक गरजा भागविण्याच्या उद्देशाने त्यांच्या कालामध्ये आणि 4 पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला, पण संपत्ती मिळविण्यामध्ये त्यांनी सात्विक संतती निर्माण केली आणि सात्विक संतती निर्माण करून ती संस्कारी बनवली आणि म्हणूनच त्यांना आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधना करण्यासाठी सोन्यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली। असे ते आमचे पांडुरंगजी महाराज, त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ फार सुंदर लिखाण केले, फार सुंदर अक्षर, 41 ग्रंथ पूर्ण केले ज्ञानेश्वरीचे। साहेब बरोबर आहे, 41 ग्रंथ। जरा माफी मागून बोलू का? आम्ही 5 हरिपाठ जर लिखाण करून पूर्ण केले तर अंग फुगितो। 5 हरिपाठ ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहिणं सोपं नाही। मी आता नजर टाकली त्या अक्षरावर। सज्जनांनो, ज्ञानेश्वरीमध्ये अगदी ज्यांना व्याकरण शिकायचं असेल त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी। शुद्ध पद्धतीने व्याकरणाचा आणि विचार करून आमच्या साहेबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिलेली सोडली। असता बेलांटी आहे, उकार आहे, कुंकड, कोणता रस्व आहे, कोणता दीर्घ आहे, कोणता काय, कुठं अनुस्वार आहे, कुठं अनुस्वार नाही, असं नाही।
अगदी तंतोतंत त्या ओव्या जशास तशा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि असे 41 ग्रंथ लिखाण करून पूर्ण केलेत आणि ते बायडिंगमध्ये त्याची आपण पूजा केली. आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतः आणि आपल्या गावातील सद्भाविकांना आणि नामचिंतन करण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि त्या भाविकांनी सुद्धा आमच्या पांडुरंग महाराजांच्या इच्छेला जाणून त्यांनी प्रवृत्त केल्यामुळे त्यांनीही जप लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि ते एकंदरीत जप साधना आजपर्यंत 1.25 कोटी काय 1.25 कोटी जप साधना पूर्ण झाली आहे. ही साधना बोलू आमच्यासारख्या हरिभक्तीपरायण मंडळींना सकाळी एक गाव, दुपारी एक गाव की रात्री एक गाव करणाऱ्या महाराजांना ही लाजविणारी साधना आहे. काय करावं, आले भागात एक होरीत असं म्हणावं लागेल. आमचे हरिभक्तीपरायण माझे परममित्र कोळशे पाटील म्हणाले, संध्याकाळी ठेवा सेवा ठेवली असती तर बरं झालं असतं ना, आताही उशीरच झालाय का आहे आणखी संध्याकाळ कुठं. आता ते माझे लढीवाळ मित्र असल्यामुळे, लहानपणचे मित्र असल्यामुळे मी जरा गप्प बसलो. पण आता खरं सांगावं, आणखी तिसरं एक ठिकाण आहे संध्याकाळी काय. पण आमच्या साहेबांसाठी म्हणून सोडता येत नाही. त्यांचा तो नियम आहे, डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. प्रत्येक वर्षीसाठी हा नियम असेल असं लिहून ठेवलं. पण माझ्या मित्रांचं गाव असल्यामुळं, आमच्या गौतम महाराजांचं हिंगणी, तिथं बदल झाला सप्ताहामध्ये. त्याच्यामुळं काला त्यांचा या दिवशी आला आणि तो नाईलाज आणि तोही करावा लागला. तिथंही काला केल्याशिवाय भागतच नाही आणि त्याच्यामुळं थोडा उशीर लागला. आणि करता करता पुन्हा कार्यक्रम झाल्यानंतर अर्ध्या तासाने साहेब लवकर सोडलं. पण तिथं या पंक्तीवाल्याचे काय करा, त्या पंक्तीवाल्याचा सत्कार करा, त्या महाराजांचा सत्कार करा आणि तुमच्या हस्ते करा. करता करता वेळ वाढला. तर उत्तरेश्वर महाराज होते, त्यांनी टाळगुंडाळानं आले पडून. पण आम्ही अडकलो तिथं. इथे आल्यानंतर जसं पूजा करण्यासाठी वेळ लागला ना, तसं तिथेही वेळ लागला. पण माफ करा, मी आपल्या सर्वांच्या हिंगणीला गेल्यानंतर फोन येऊन राहिले. उत्तरेश्वर महाराज म्हणले, बाबा कुठे आहेत, हिंगणीला जायचं आहे का. म्हटलं हिंगणीत आलो आहे. म्हटलं कीर्तन तर 10 वाजता आहे ना. होय म्हटलं 10ला आहे, पण 9ला जेवायला आलो आहे. म्हणजे 9 जेवण हिंगणीत केलं आहे. आणि म्हटले मग आनंदगावला इथलं उरकून जायचं आहे. म्हणले मी पण येणार आहे आनंदगावला. म्हटलं चला तुम्ही वा जरा पुढं. पुन्हा इथं आल्यानंतर आमचे बालाजी महाराज, रामेश्वर महाराज, आता माणिकराव महाराज, आमच्या संस्थांची मंडळी, अनंत महाराज, आमचे गोविंद महाराज. आता म्हणलं साहेबांनी आज दिवाळीच केली. आमचे मृदंगवादक माऊली महाराज, बिभीषण महाराज माईकर, आमचे माऊली महाराज पाटील, आमची उंबरीकर पाटील मंडळी, हक्काची नाही हा ही हक्काची आहे. आणि आमचे गुरुपुत्र आदरणीय आमचे अण्णा. आपण सर्व आदरणीय मंडळी, माता भगिनी, आपणा सर्वांना प्रथमतः वंदन करून भगवत चरणी, संत चरणी प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ साधना करण्याचं व्रत धारण केलं आणि आपणाला सुद्धा मार्गदर्शक म्हणून ते ठरलेले आहेत, तरी आपणही त्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थ साधना करण्याचा प्रयत्न करावा, ही सर्वांना प्रार्थना आहे. विठाला विठाला अभंग सुंदर आहे आणि चिंतनीय आहे. त्याचं कारण आहे, इथं नाम महात्म्य या अभंगामध्ये गातात आणि नामचिंतनाच्या हस्तलिखित 1.25 कोटी नामजप पूर्ण केल्यामुळे नाम महात्म्य या प्रकरणातील अभंग चिंतन सेवेसाठी निवडण्यात आलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नाम साधना अनिष्ट निवृत्ती पूर्वक इष्ट प्राप्ती करून देणारी साधना आहे. काही साधना फक्त अनिष्ट निवृत्ती करतात. अनिष्ट निवृत्ती म्हणजे पाप निवृत्ती, इष्ट प्राप्ती म्हणजे पुण्योत्पत्ती. पण नाम साधना उभय फलाला देणारी आहे. उदाहरणार्थ, गंगा स्नान ही साधना पाप घालविणारी आहे. गंगा स्नान ही साधना पाप घालविणारी आहे. गंगा स्नान करणं,
गंगा स्नानम शुचित्वे शुचि गंगा होय. आता 41 वेळेला लिहिली म्हटलं, बऱ्याच वय पाठ झाले असतील. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान ज्ञानोबा बोलतायत, शुचित्वी शुचि गंगा होय आणि पाप तापही जाय. गंगा स्नानाने पाप जातं. गंगेमध्ये पापी माणसाने स्नान केल्यानंतर पाप जातं. हे सामर्थ्य गंगा स्नानामध्ये आहे. पण पापामध्ये 3 प्रकार आहेत, पाप, उपपाप आणि महापाप. पाप जातात. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. आपल्या या शरीराकडून काही पातक घडतात. आपण रस्त्याने चालत असताना मुंग्या वगैरे हे किडे आपल्या पायाने मरतात, याची कल्पना सुद्धा नसते आपणाला, पण पाप मात्र आपल्या नावे पडतं. एखाद्या वेळेला आपण आलो, दुपारच्या वेळेला आलो आणि आल्याबरोबर गरम झाले होतं शरीर, गेलो बाथरूममध्ये, नळ फुल सोडला, पण त्या बाथरूममध्ये अगोदर काहीतरी खाद्यपदार्थ आहे हे खाण्यासाठी जे किडी मुंगे कोण आले असतील, ते पाण्याचा नळ सोडल्याबरोबर लगेच वाहून जातात आणि मरतात. हे आपल्या शरीराकडून झालेलं पातक आहे. आपण आपल्या वाणीने एखाद्याला उपहासात्मक जर बोललो आणि त्याच्या मनाला जर दुःख झालं, तर हे सुद्धा वाणीचं पाप आहे. कटू बोलणं हे वाणीचं पाप आहे. शरीराचं पाप आणि वाणीचं पाप गंगेमध्ये स्नानाला जात असताना, ऐका जरा, काही काही आचार तर आपण करतो, पण त्यातली आपणाला सूक्ष्मता माहीत नसते. गंगेमध्ये स्नानाला गेल्यानंतर कोळशे पाटील, बरेच माणसं गंगेच्या काठावर डगरीवर उभा राहून उड्या घालतात. पाहिले म्हणून बोलतोय. चंद्रभागेला जातो ना आपण आपल्या घाटावर, तिथं घाटाहून लांबूनच उड्या घालतात माणसं. काय बहादुरकी मिळवायची का काय, त्यांना कोण नाही. पण नियम असा आहे तो ऐका. आपलं पाप घालविण्यासाठी जर आपणाला गंगेमध्ये स्नान करायचं असेल, तर काठावर जाऊन अगोदर आपल्या पायाचा स्पर्श त्या तीर्थाला होण्याच्या अगोदर हाताने वंदन करा. स्पर्श करा हाताने पाण्याला, त्या तीर्थाला, आणि वंदन करा आणि विनंती करा, गंगे आम्ही तुमच्यामध्ये स्नान करतो, आमचं पाप घालवा. आणि त्याच्यानंतर गंगेमध्ये प्रवेश करा. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपण अर्घ्य देतो. गंगेची उदक जैसी 9व्या अध्यायामध्ये, बरोबर आहे महाराज मंडळी. गंगेची उदक जैसी अर्पीचे देव पितरोद्देशी, माझी मज देती तैसी परी आना आणि भावी. अर्घ्य दिलं आणि आचमन घेतलं. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवात राही माम कृपया गंगे. सर्व पाप हरा भव. स्नानाने कायिक पाप आणि तीर्थ प्राशनाने वाचिक पाप जातात, पण मनाने केलेलं पाप तीर्थाच्या बापाला जात नाही. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे, न जाती तीर्थाचे निबापे, न जाती तीर्थाचे निबापे. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे निबापे, न जाए तीर्थाचे निबापे, न जाए तीर्थाचे निबापे.
पुण्याने केलेलं पाप मात्र गंगेच्या स्नानाने जात नाही. गंगा फक्त कायिक वाचिक पाप घालविणारी आहे. पुढे ऐका, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जाईल. जरा बुद्धिभेद नाही करायचा मला कोणाचा. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जाईल पण पुण्य होणार नाही. हे पटणार नाही विधान माझं, पण शास्त्रवचनाच्या आधारे बोलतोय मी. गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप जातं पण पुण्य नाही होत. पापी माणसाने पाप केल्यानंतर पाप जातं तर पुण्यवानाला स्नान करण्याची गरज काय? जर गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पुण्य होत नसेल तर नाही, फक्त पाप घालविणे एवढंच सामर्थ्य गंगेमध्ये. मग पुण्य पाहिजे असेल तर पुढे ऐका, गंगेमध्ये पापी माणसाने स्नान केल्यानंतर त्या पापाचा दोष गंगेला लागतो आणि ती गंगा त्या दोषाने दूषित बनते. आणि दूषित बनल्यानंतर तो दोष घालविण्यासाठी गंगेला पुण्यवान संतांची वाट पाहावी लागते. तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ. हो भावया निर्मळ आपणाशी, आपणाशी भावया निर्मळ आपणाशी. तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ, तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ. भावया निर्मळ आपणाशी, भावया निर्मळ आपणाशी. तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ, भावया निर्मळ आपणाशी, भावया निर्मळ आपणाशी. तीर्थ त्यांची इच्छा करते नित्य काळ, भावया निर्मळ आपणाशी, तीर्थी त्यांची इच्छा करती नित्यकाळ, तीर्थी तया ठाया इति पुनीत भावया. म्हणून पापी माणसांच्या पापाचा दोष स्नानाने जातो. गंगा घालविते पण गंगा त्या पापाने दूषित बनते. आणि म्हणून तो दोष घालविण्यासाठी गंगेला संतांच्या चरणाची अपेक्षा असते आणि म्हणून वाट पाहते. दुसरी साधना ही फक्त अनिष्ट निवृत्ती करणारी साधना गंगा स्नान साधना. आता इष्टप्राप्ती प्रत्येकाला पुण्याची अपेक्षा असते. मला पुण्य मिळावं. सज्जनांनो, पैसा आणि पुण्य फरक आहे. पैसा मिळावा अशी ही अपेक्षा प्रत्येकाची असते. पण एक लक्षात ठेवा, पैसा सोबत येत नाही, पुण्य सोबत येतं. इथे पैसा आणि जरा अंतर्मुख होऊन विचार करा, आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण धन मान मिळविण्यामध्येच खर्च होतोय. पैसा 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 मिळविण्यामध्ये खर्च होतो. आणि मानासाठी माणसं मानापुढं करतात, पण मान मिळेल, मानापुढे करून मान मिळेल नाही सांगता येईल. रडोनिया मान कोणा मागता भूषण, कोण मागता भूषण, कोण मागता भूषण. रडोनिया मान कोण मागता भूषण, कोण मागता भूषण, कोण मागता भूषण. रडोनिया मान मागता भूषण. मान रडून मागितल्याने मान मिळत नसतो, पण आपण प्रयत्न मात्र मानासाठी आणि धनासाठी करत असतो. पण धन जरी मिळविलेलं असेल, धनाची गरज तशी सर्वांना आहे आणि धनाची आशाही सर्वांना आहे.
दोन्ही गोष्टींनी विचार करा. आता सर्वच गोष्टींनी विचार करायला माझ्याकडे वेळ नाही तेवढा. धनाची आशा सर्वांना आहे आणि धनाची गरजही सर्वांना आहे. अहो सर्वस्वाचा त्याग करून, जरा माफी मागून बोलतो, अंगावरचे कपडे भगवे करून सर्वस्वाचा त्याग करून एखाद्या झाडाखाली जरी जाऊन बसले का तरी त्याला धनाची आशा सुटत नाही. त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवराची. गायकांचे आवाज जरा बरे द्या. त्यांचं अवसान द्यावं लागेल त्यांना. आणि जरा अवसान कमी झालंय सध्या. म्हणून तुमचं अवसान द्या जरा. नाही तर हे चांगले त्यांच्याकडे. ठीक आहे. हरे द्या स्वर द्या. समाजामध्ये पैसा आणि पुण्य सर्वांना अपेक्षित आहे. पण पैसा सोबत येत नाही, पुण्य सोबत येतं. किती कमवा मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संतीत जाईल ग्वाही. तुका म्हणे ताई अमाज्ञा. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संतीत जाईल ग्वाही. संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही. तुका म्हणे ताई अमाज्ञा. मग तेथे झाले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही. तुका म्हणे ताई अमाज्ञा. सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. सोबत काही येणार नाही. कळेल तेव्हा आपण वेळ निघून गेली असेल. म्हणून डॉक्टर साहेब सिकंदर बादशाह होऊन गेले. जगाच्या इतिहासामध्ये त्यांचा इतिहास प्रसिद्ध आहे. अफाट संपत्ती प्राप्त केली आणि सत्ता संपादन केली. पण त्याला त्या कालामध्ये बोलायचं म्हणजे सार्वभौमत्व, आपल्या शास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे सार्वभौमत्व ज्यांनी प्राप्त करून घेतलं. पण अंतकाळच्या वेळेला मात्र याचा काही उपयोग झाला नाही. आणि शेवटी लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या धर्माप्रमाणे मला तिथपर्यंत नेत असताना, हे शरीर पडल्यानंतर तिथपर्यंत नेत असताना एका बाजूला राजवाड्यापासून ते तिथपर्यंत एक सैन्य उभा करा आणि एका बाजूला माझी सगळी संपत्ती प्रदर्शनार्थ ठेवा आणि माझे दोन्ही हात असे करा, दोन्ही हात असे ठेवा. मी गेल्यानंतर विचारवंत प्रधानाने विचारलं, कारण काय राजे, तुम्हाला याच्यातून काय संदेश द्यायचा आहे जगाला? सिकंदर बादशाह बोलले होते, मला याच्यातून हा संदेश द्यायचा आहे. या सिकंदर बादशहाने आपल्या जीवनामध्ये एवढं सैन्य ताब्यात ठेवलं, एवढी संपत्ती संपादन केली,
पण शेवटी यांना इथं ठेवून मी एकटा मोकळ्या हाताने जातोय. जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया, सर्वस्व जावे हे सर्वस्व टाकोनिया. म्हणे काही न धरावी आस, म्हणे काही न धरावी आस, काही न धरावी आस, धरावी आस. जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया, जावे हे सर्वस्व टाकोनिया. तुका म्हणे न धरावियास, जावी ही सर्वस्व टाकोनिया. इथे सोडून जावं लागतं. म्हणून पैसा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा पुण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्य मिळविण्याची वेगवेगळी साधना शास्त्रामध्ये आहेत. त्या पुण्यामध्ये सकाम पुण्य, निष्काम पुण्य असे दोन प्रकार करा. एक शुद्ध पुण्य, एक पाप मिश्रित पुण्य, एक सकाम पुण्य, एक निष्काम पुण्य. अधिक पुण्याच्या भानगडीत नाही जायचं. मला एका साधनेचा नामनिर्देश करायचा आहे, तो असा: दान दिल्यानंतर पुण्य मिळतं. दान ही साधना पुण्योत्पत्ती करणारी आहे. दान दिल्यानंतर सज्जनांच्या नावाने, आपलं जे प्रमाण दिलं, घेता सज्जनांची नावे, पण संतांच्या नावाने पापही जातं आणि संतांच्या नावाने पुण्यही प्राप्त होतं. संत नाम आणि देम नाम एक आहेत. पण मला फक्त हे सांगायचं आहे, दान साधना फक्त आणि फक्त पुण्योत्पत्ती करणारी साधना आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या नावे. अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या नावे, खरे पुण्य त्या अर्थभूता द्यावे दान, खरे पुण्य. खरं पुण्य दान या साधनेने प्राप्त होतं. दान दिल्यानंतर पुण्य मिळेल, पण दान दिल्यानंतर पाप जाणार नाही. हे लक्षात ठेवा. दानाने पाप जाणार नाही, दानाने पुण्य मिळेल. गंगा स्नानाने पुण्य काय, पाप जाईल, पुण्य मिळणार नाही. पण पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती करून देणारी साधना म्हणजे अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती करून देणारी साधना ती नाम साधना आहे. आणि त्या नाम साधनेचा गौरव अभंगाच्या पहिल्या चरणात. नाम घेता उठावूटी, नाम घेता उठावूटी, घेता उठावूटी, नाम 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 घेता उठावूटी. होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी.
या संसाराची तुटी, या संसाराची तुटी, चला बाबा दादाची, बाबा दादाची गीता उठा उठी. नामचिंतन ही साधना कशी प्रबल साधना आहे. नाम साधनेने तात्काळ फल मिळतं. बस बस. अण्णा सगळ्यांना नियमा लावली, मग आम्हाला का नको? बरोबर आहे. घेऊ का एखाद्याचं नाव? अहो आमच्याकडे फार आहेत. तुम्हाला माहित नसन उत्तर कालच्या दुपारच्या कीर्तनात सांगितलं ना, आमच्याकडे पोरं फार झालीत आणि गुणवान पोरं झालीत, त्याच्यामुळे आम्ही दत्तक देतो पोरांना. आमच्या माणिकरावाला संभाजीनगरला दत्तक दिले, आमच्या उत्तरेश्वरला बाळू महाराजाला दत्तक दिले, आमच्या मसुआपाला नाशिकला दत्तक दिले, आणि आमच्या बालाजीला पुणे जिल्हा. कारण पोरं जास्त झाल्यानंतर वाटण्या कराव्या लागतील ना. असं काही अडचण नाही. सध्या सद्गुरू नारायणबाबांच्या कृपाशीर्वादाने आमचं सर्वांचं जीवन आणि आपलं सर्वांचं जीवन अगदी परमार्थ साधनेमध्ये जात आहे. आनंदाची गोष्ट आहे. तुकोबारायांचं प्रमाण या प्रसंगी फार समर्पक वाटतं. नकळी दिवस की राती, अखंड लागलीसी ज्योती, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी, दिवस नकळी रात्र नकळी, अंगी खेळी दैवत ही. आज दुपारचे म्हणून ठीक आहे हो. संध्याकाळचे 2 कार्यक्रम केले. एक केलं 7 ते 9. जायला 1-1.5 तास लागला. 10 10:30 वाजले ना. आता म्हणले किती वाजू द्या, 11 वाजू द्या. अहो झाला 11ला सुरू कीर्तन. लोक म्हणाले काय मिळेल, लाईट नव्हती म्हणून लांबवलो का काय. दुपार दिवसा काही वाटत नाही तसं, पण संध्याकाळी वाटतं. मग संध्याकाळी अशी टाईम आली तर म्हणावं लागतं दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडी. सज्जनांनो, नाम साधना ही सर्वश्रेष्ठ साधना. पाप निवृत्ती होते, अर्थात अनिष्ट निवृत्ती होते, आणि नाम साधनेने तात्काळ भगवत प्राप्ती होते. मुखे नाम हाती मोक्ष, हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष. आईची साक्ष बहुतांती, आईची साक्ष बहुतांती, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. आईची साक्ष बहुतांती, आईची साक्ष बहुतांती, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. नाम घेतल्यानंतर तात्काळ भगवत प्राप्ती होते. ऐशी साक्ष बहुतांची, पुष्कळांची साक्ष आहे, बहुतांची. पण बहुतांची बघत बसण्यापेक्षा आपण फक्त 4 नाम निर्देश करू आणि सेवा पूर्ण करू. 6 महिन्यामध्ये ध्रुव बाळाला ओम नमो भगवते वासुदेवाय या नाम साधनेने भगवत दर्शन झालं. अर्थात परमात्मा प्राप्ती झाली, संसार संपला.
7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला कल्याण झालं. 1 तासामध्ये खटवांग राजाचं कल्याण झालं आणि एका नाम उच्चाराने गजेंद्राचं कल्याण झालं. म्हणून नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी, याचसाठी नाम घेता उठा उठी होय संसार अशी तुटी. मग अशा प्रकारचा लाभ जर नाम साधनेने प्राप्त होत असेल तर तो लाभ आपण प्राप्त करून घ्यावा अशी विनंती अभंगाच्या दुसऱ्या ऐसा लाभ बांधा गाठी, 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 विठ्ठल पायी परीर मेठी, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे, विठ्ठल पायी पडे, ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी. अशा प्रकारचा लाभ प्राप्त करून देणारी साधना याच्यापेक्षा दुसरी नाही. अनेक काय यावी न अनेक असता साधन, वाहतसी आन विठोबाची जी तू करीसी अनेक काही. यासाठी हाका मारून सांगतात, म्हणजे अट्टहासाने सांगतात. हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका, ईसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडी मिठी. यथामती यथावकाश अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर.